एक मोठी बातमी बघूयात। स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेलाय। बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीनं आरोपी दत्ता गाडेकडे याचना केली होती। मला जीवे मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीला केली। दत्ता गाडेनं गळा दाबून जीवे मारण्याची तिला धमकी दिली होती आणि तरुणीचे फलटणला जायचं तिकीट हे पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलाय। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आलाय। बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून या तरुणीनं आरोपी दत्ता गाडेकडे याचना केली होती। मला जीवे मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीला केली। दत्ता गाडेनं गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न किंवा तिला धमकी दिली होती आणि या तरुणीचं फलटणला जायचं तिकीट हेच पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलंय। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्या सोबत। वैभव, काय यातले अपडेट प्रकरणातले? श्वेता, जी नवी माहिती समोर येते ती धक्कादायक माहिती आहे। या मुलीनं बलात्काराच्या वेळी प्रतिकार केला नाही असा दावा जो आहे तो गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा केलेला होता। मात्र यातलं सत्य आता समोर आलंय। ही पीडित मुलगी जी आहे तिने या आरोपी दत्ता गाढेला विनंती केलेली होती की गळा दाबून, त्याने धमकी दिलेली होती, तुला गळा दाबून जीवे मारेल, तर दादा मला मारू नको अशा पद्धतीची धमकी जी आहे ती या पीडित तरुणीने या नराधम दत्ता गाढेला केलेली होती आणि त्या संदर्भातच या मुलीचं फलटणकडे जायचं तिकीट सुद्धा पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या घटनेकडे संशयास्पद नजरेनं पाहणाऱ्यांना किंवा संशय उपस्थित करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे असं म्हणावं लागेल, कारण त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते सुद्धा पोलिसांकडे तपासामध्ये उघड झालेले आहेत। बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे महत्त्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला। शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली। तर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगलं आणि संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आहे। आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। विरोधकांची स्थिती हम आपके है कौन अशी झाली आहे। विरोधकांना चर्चा करण्याची संधी होती अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला। विरोधकांच्या नौपानी पत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली। विरोधकांची संख्या कमी मात्र पत्र मोठं अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। आरोपांना आम्ही कामातनं उत्तर देऊ, महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा, रडगाणं गाण्यापेक्षा विरोधकांनी विकास गाणं गावं असं शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला थेट इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कुणीही असू द्या त्याला सोडणार नाही असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र आले। मात्र अजित पवारांनी मुंडेंची बोलणं टाळलं। त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार ठोस निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना हे अधिवेशन 4 आठवडे चालणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं अजित पवार म्हणाले। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। राज्यात भाजपच्या सरपंचाची हत्या होत असेल तर सर्वसामान्य माणसाचा काय असा सवाल त्यांनी केला। गेल्या 10 वर्षात 8.5 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत असं म्हणत त्यांनी गृहमंत्रालयाच्या कारभारावर टीका केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं नाही। राजकीय मित्राला वाचवणं, खून, खंडणी आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार घडल्यास त्यांच्या टोळींना सुट्टी देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। ठाण्यामध्ये रविवारी दोन्ही शिवसेना भिडल्या। आनंद आश्रम परिसरात दोन्ही शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व राडा झाला। खासदार संजय राऊत मेळाव्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला। ठाण्यामध्ये खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी गोंधळाचं वातावरण होतं। खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंना अभिवादन केलं। यावेळी संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला।
तसंच राऊतांनी दिघे यांच्या पुतळ्याला घातलेला हार सुद्धा शिवसैनिकांनी काढून फेकून दिला. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या राड्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. गद्दारांनी महिलांना पुढे केलं असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले. सर्वाधिक काळ काम सुरू असलेला महामार्ग अशी ओळख ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आजही वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड बघायला मिळत आहेत. तब्बल 17 वर्ष होऊन सुद्धा अजूनही महामार्गाचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग होण्यासाठी आणखी किती काळ लागणार असा प्रश्न कोकणवासीय विचारतायत. मुंबईमध्ये जीबीएसवरील उपचारासाठी दरवर्षी 50हून अधिक मुलं विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असल्याचं समोर आलंय. कोविडनंतर जीबीएसचे अनेक रुग्ण पुण्यापाठोपाठ मुंबईत सुद्धा समोर येऊ लागलेत. होळीच्या सणानिमित्तानं मध्य रेल्वेनं 48 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या विशेष गाड्यांमुळे कोकण, पुणे, नाशिक, नगर, भुसावळसह उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी का वाढलेली असताना बांधकाम आणि हवा प्रदूषणाच्या नियमांची मुंबई महापालिकेकडनं काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असताना सुद्धा आता स्मशानभूमीतल्या होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं पुढाकार घेतलाय. त्यासाठी अधिकाधिक शवदाहिन्या या पीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा पर्यावरणपूरक करण्यावरती भर देणं सुरू आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार आहे. तसंच घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे पालिकांनी आपल्याकडील पार्किंग जागांचं मॅपिंग करावं आणि हे एका ॲपवरती आणावं. पार्किंग नसेल तर गाडी घेता येणार नाही असं न होता पार्किंगची जागा आमच्या ॲपवरनं भाड्यानं घ्या आणि नंतर गाडी घ्या अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. महिन्यातनं 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. 100 दिवसांच्या आत कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी याचं नियोजन करण्यात आलंय. सीईटी सेलनं 3 आणि 5 वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येईल तर सीईटी परीक्षा 3 आणि 4 मेला होणार आहे. जागतिक हवामान बदलासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 2030 ते 2050 दरम्यान होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे दरवर्षी 2.5 लाखांहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये गेल्या 9 वर्षात रस्ते अपघातांमध्ये 1,22,270 जणांनी आपले प्राण गमावलेत तर 2,58,723 जण जखमी झालेत. रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्यभर उपाययोजना होत असतानाही अपघात आणि त्यामध्ये मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. पदवी प्रमाणपत्रावरील चुकीमुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत आलंय. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरती असलेल्या विद्यापीठाच्या नावातच चूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना पदवी प्रमाणपत्र बोगस ठरवलं जाईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सर जे रुग्णालयामध्ये बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या वॉर्ड बॉय, आया, सफाई कामगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली जाणार आहे. उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात. महायुतीमध्ये कुठलंही कोल्ड वॉर नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्री बसले होते. यावरती भाष्य करताना आमच्यात केवळ खुर्चीची अदलाबदल झाल्याचं शिंदे म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आणि यावरनं आमच्यात कुठलंही कोल्ड वॉर नाही असं सांगायला उपमुख्यमंत्री शिंदे विसरले नाहीत. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं पर्याप्त नो टेन्शन. तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू. पण ठीक आहे, आम्ही अंडरस्टँडिंग आमची रोटेटिंग चेअर आहे. अंडरस्टँडिंग आपण देखील बातम्या, ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो. पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तर आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे तेही होणार नाही. आणि कोल्ड वॉर कुठलं काय, कुठं आहे का काय? उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतं.
इथे सगळं थंडा थंडा कुसकुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मात्र त्याआधी शिंदेंकडे असलेल्या खात्यातील प्रकल्पांना स्थगिती दिलेली नाही असं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही. तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करेल किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करेल. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. उकाड्यानं फेब्रुवारीपासूनच हैराण केलंय. त्यातच आता हवामान खात्यानं यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक असेल असं भाकीत केलंय. पुढचे 3 महिने उन्हाचे असह्य चटके बसतील. महाराष्ट्रासह बहुतांश राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिकमध्ये सुरू असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता राज्यातील सर्वच महाविद्यालयात राबवली जाणार आहे. 11,000हून अधिक असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल 15 लाख अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. सोलापुरात आता लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता असणार आहे. विनापरवानगी आणि बेकायदेशीर वरात काढणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागानं दिलाय. काही जणांना शारीरिक व्यायामानंतर सुद्धा झोप लागत नाही म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविना गोळ्यांचं सेवन केलं जातं. मात्र कालांतराने या गोळ्यांची सवय लागते आणि ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. झोपेच्या गोळ्यांचं जास्त सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे 529 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 मार्चपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू होईल. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात CA मे 2025 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. येत्या 14 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. राज्यातील 257 पात्र लाभार्थ्यांनी ऊसतोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी 116 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आणि उर्वरित 141 लाभार्थ्यांचं अनुदान थकलंय. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनाच्या माध्यमातून शिक्षित करण्याचं मोठं आव्हान परिवहन विभागानं स्वीकारणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केलं. राज्य परिवहन महामंडळातील पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करणार अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेबाबत 2 दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली. याबाबत छेड काढणारे कोणत्या पक्षाचे आहेत हे लगेचच जाहीर करा असं आव्हान जयंत पाटलांनी सरकारला केलंय. पुण्याची जी आज अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते. तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता कला आणि क्रीडा जोपासली पाहिजे असं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केलं. सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचं पावित्र्य तुम्ही जपा असं आवाहन सोनाली कुलकर्णीनं केलं. कराची वसुली करताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाकी नऊ आले. त्यामुळे कराची वसुली व्हावी यासाठी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनानं 15 दिवसांची अभय योजना लागू केली आहे. 1 ते 15 मार्च अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आलाय. पूर्वेकडील वाढलेला वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमान यामुळे आज आणि उद्या राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनं वर्तवली आहे. राज्यभर उष्ण दमट हवामान राहणार असून धुक्याचा अनुभव येईल असं देखील वेधशाळेनं म्हटलं. मागील आठवड्यात चढा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली आहे. मात्र मुंबईकरांना आता उन्हाच्या झळा बसणार आहेत. मार्चमध्ये असह्य उकाडा असणार अशी चिन्ह हवामान खात्यानं वर्तवली आहेत. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावरती झालाय. उन्हाळ्यामध्ये पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचं नियोजन कसं करायचं याची चिंता भेडसावतीये. सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथल्या अंकलखोप मळीभाग इथून येणाऱ्या दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यामुळे इथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. मध्य रेल्वेवरनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत कारवाई करून रेल्वेने एका दिवसात 220 विना तिकीट प्रवाशांवरती कारवाई केली. प्रवाशांकडून 55,210 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. पुण्याच्या बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे. तर कांद्याला कमीत कमी 1800 ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय.
खामगाव तालुक्यासह परिसरात गव्हाची काढणी सुरू झाली असून नवीन गहू बाजारात दाखल झाला आहे. अशातच खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाचे दर 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलला कोसळलेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सिडको भवनात काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचं वेतन फेब्रुवारी उजाडला तरी मिळालेलं नव्हतं. मात्र सिडकोच्या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना संपण्यापूर्वीच बँक खात्यात वेतन जमा झालं. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये काम करणाऱ्या 2 वेगवेगळ्या प्रवर्गासाठी होणाऱ्या या भेदभावाविषयी संताप व्यक्त होतोय. फेब्रुवारीमध्ये देशात एकूण 16.11 अब्ज UPI व्यवहार झालाय. त्यांचं मूल्य 21.48 लाख कोटी रुपये आहे. जानेवारीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत 5% घट झाली असून मूल्य सुद्धा 6.5% घटलंय. स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासणीत उघडकीस आलंय.